मागच्या 3 दिवसापासून नालासोपारा पश्चिमेच्या विजयनगर या परिसरातल्या अनधिकृत इमारतीवरती हातोडा पडल्या जात आहे आणि या मागच्या 23 आणि 24 या 2 दिवसाच्या कारवाईमध्ये जवळपास 3 बिल्डिंग आणि मागच्या 28 नोव्हेंबरला जवळपास 7 इमारती अशा 10 इमारती तोडलेल्या आहेत। आणि आता मी ज्या इमारतीवर उभा आहे ती इमारतीचं नाव आहे ऋतू अपार्टमेंट पॅलेस आणि ही इमारतीवर आज हातोडा पडणार आहे। माझ्या सोबतचा या महिला आहेत, याच इमारतीमध्ये राहणाऱ्या या महिला आहेत। यांचा आक्रोश आपण जर बघितला तर अतिशय वाईट पद्धतीचा आक्रोश आहे। आज माझी बिल्डिंग तुटणार आहे या भावनेतून हा त्यांचा आक्रोश या ठिकाणी सुरू आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। मेरे सरकार से अपील है, मेरे घर के बदले दो, मेरे को घर के बदले कर दे दो। मेरे छोटे छोटे बच्चे, हम भूखे मर जाएंगे, कहाँ जाएंगे, सब चलेगा। अभी मेरी बिल्डिंग बहुत लोग रहते हैं, आज मेरी बिल्डिंग नहीं टूटनी चाहिए, बचा लीजिए ना सर। 3 महीने के लिए बच्चे स्कूल जा रहे हैं, मेरा यही अपील है, कम से कम 3 महीना तो रिहाई दे दो हम लोग को, हम नहीं जी पाएंगे। मैंने अभी कोर्ट का फैसला बोल रहे हैं, आगे के लोग जो नेता है बोलते कोर्ट का फैसला है, मानना ही पड़ेगा। तो 3 महीने का कम से कम रिहाई और घर के खुशी चली जाऊंगी। दिन बचे मेरा घर बचा लो। ह्या वेदना आहेत, माझं घर वाचवा। आणखी घरावर 10च्या सुमारास ही कारवाईची होईल सुरू। मात्र ह्या महिलेचा आक्रोश आपण बघू शकतात, कशा पद्धतीने ही महिला या ठिकाणी आक्रोश करते की मला 3 महिन्याची तरी संधी द्या, कारण माझ्या घरी लहान लहान मुलं आहेत, अशा भावना आहेत। या भाभी क्या आपको कुछ बोला है, क्या बोला? तोड़ने के लिए बोले हैं, हाँ बोले खाली करके रखो। पैसा हो गया तोड़ने, हाँ ऐसा बोले हैं। ह्या वेदना आहेत आणि नागरिक पूर्णपणे आता हैराण झालेले आहेत। आम्हाला घराच्या बदल्यात घर देणं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह विजय गायकवाड, TV 9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।